शुभ सकाळ मंडळी, चला जाऊया जिमला। आज आपण लवकरच उठून बाहेर पडलोय आणि सकाळ सकाळी अशी थंडी आहे म्हणता, काय सांगाल तुम्हाला, जबरदस्त। किती थंडी असो ऊन असो आपल्याला जिमला जायला लागतंय। विषय काय, चला जिमला तर आलोय, काय तर वर्कआउट करूया। जरा सगळं झाल्यानंतर जरा सायकल चालूया। ही एकमेव अशी सायकल आहे किती चालवली तरी पुढे जात नाही। झाल्यानंतर ना घरी गेल्यावर फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी आज नाश्त्याला आहे पावभाजी। आमची इश्यू तर म्हणली तू बाबा व्हिडिओ करत बस, मी आपलं दणका दे। पावभाजी ताव मारून इश्यू म्हणते बाबा एक नंबर झाली, तू पण टेस्ट करून बघ। काय आपण काय सुट्टी देतोय, पहिला लिंबू असा चाळ करणं पिळून घ्यायचा, मग अलगद असा पाव घ्यायचा बुडवून, आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला तर माहितच आहे। बायकोनं पावभाजी तर एक नंबर केली आहे बरं का। मग काय आपण काय सुट्टी देतोय, फक्त बायकोला आण पाव आण भाजी। विषय काय, माझ्या बरोबर इशिताना पण आपलं चांगलाच ताव दिला पावभाजी। बायकोनं तर पावाची थप्पीच लावली, म्हणली काय खायचं आहे ते खावा। इशिताला म्हणले हे दोघांना आपल्या सपवायचं आहे। आज पावभाजी ताव मारून आपला आवरून आलोय आम्ही दुकानात, आणि मॅडम आमच्या आपलं लॅपटॉप लगेच उघडून बसल्याच गेम खेळत। असं टकाटक मध्ये तयार होऊन आपल्या दुकानात बसलोय कस्टमरची वाट बघत। दुसरं काय करणार हो, पर्याय नाही। आमच्या शेजारी एक मोठं लग्न आहे उद्या, जोरदार नियोजन चालू आहे त्यांचं। जेव्हा घरी आल्यानंतर बघतोय तर दारावर टेम्पो आला होता, 100ला 7 किलो कांदा घ्या की घ्या। मग काय आपण सुट्टी देतोय वय, घेतला 100चा 7 किलो। मग काय कामावर जाताना आपलं बायको बसली रुसून, का तर म्हणते आज रोज दे तुम्ही मला, रोज तरी दिलं का। मग काय म्हणलं धर बाई घे रोज आणि हो खुश। रोज दिल्यावर पण म्हणायला लागली मी आठवण करून दिल्यावर देताय, आता काय करायचं। बायकोला गुलाबाचं फुल देऊन आपण चालूया आता कामावर। तुम्ही पण जर विसरला असला तर देऊन टाका, आणि त्याचबरोबर आपल्याला फॉलो करून टाका।